थँक्यू. इथे मैदानाच्या आतमध्ये बघायचंय षटकार खेचला अमित राक्षेने. फ्री हिट ऑन, कारण पहिलाच बॉल फ्री हिट होता. पहिलाच बॉल भीमर इथे हाताळलेला आहे. समोर अमित पुण्याला टॉपेज घेतलाय. चेंडू हवेत आहे. कुठल्या प्रकारचा धोका तर नसणार आहे. एक धाव आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. मॅच बॉल आलेला आहे. लहान मुलांनी आपले जे जुने चेंडू घेऊन गेलेत ना, सगळ्यांनी जुने चेंडू जमा करा. धावफलकावरती 8 सुपर ओव्हरची लढत. स्वराज्य चषकाचा थरार मैदानामध्ये आपण अनुभवतोय. ओमकार पुण्याला गोलंदाजीसाठी तयार. समोर मात्र स्वप्नील आहे. अकोटप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये अरुण आहे. झेल होतोय. फलंदाज बाद होईल स्वप्नील. आता मात्र बघायचं मैदानामध्ये विकेट आली. चला नवीन बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. स्वप्नील सावंत नवीन फलंदाज दाखल झालाय. अमित राक्षेने मैदानामध्ये षटकार खेळला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तो नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन थांबलाय. परंतु दुसऱ्या बाजूला स्वप्नीलची विकेट आली आहे आणि स्वप्नीलची जागा घेण्यासाठी स्वप्नीलच आलाय. सर्व मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर नक्कीच मल्हारी शेठ सावंत, त्याचबरोबर पोपटरावजी शिंदे साहेब, नारायणजी सुतार या सर्व आमच्या ज्येष्ठ मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत आहे. गोविंदा सय्यार पुण्यात ओमकार क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर उजूला कव्हर करताना एक धाव आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार का? नकार आहे. एक धाव आली आहे. यासाठी स्वप्नीला पाठवलंय की अमितला जास्तीत जास्त अधिकचा स्ट्राईक वरती आणायचा आहे. एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे तर दुसऱ्या बाजूला हे टॅलेंट आहे. हे यंग टॅलेंट आहे ओमकार. धावफलकावरती 9 सुपर ओव्हरचा थरार. मावळचा वर्ल्ड कप, मावळ तालुक्याचा अभिमान, स्वराज्य चषक. अकोटाप्याचा बॉल याही वेळेस फटका फसलाय. कमल फार दूरवरती आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. धावाची संधी होती परंतु 2 धावा इथे आलेल्या आहेत. धावफलकावरती आपण बघतोय पुण्याच्या मैदानामध्ये 11 संघाचं धावफलक डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले तर ओमकारने. सुपर ओव्हरची लढत मैदानाच्या मध्ये रंगलेली आहे. मोठा फटका आणि इथे तडाखा. 440 चा झटका मैदानात दाखवलाय अमित राक्षेने. षटकार. थँक्यू. इथे षटकार मैदानाच्या मध्ये खेचलाय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा षटकार झालाय. 17 वरती धावफलक आहे. यावेळेस स्टॉपेजचा जरूर गेलाय दी बॅकवर्ड डिक्लेरेशन झोन मध्ये आणि इथे आताच्या 2 धावा आहेत. पॉवर प्लेचा इथे मैदानामध्ये बघितले गेले तर मी म्हणेल सुपर ओव्हरचं षटक संपलंय. धावफलकावरती 19 आहेत. 20 ची गरज असणार आहे. चला सांगवडे टीम फिल्डिंग लावून घ्या. आता सांगवडे टीम फिल्डिंग लावून घ्या.
चला विनंती करतो आपण फिल्डिंग लावून घ्या. सांगवडे संघ जवळपास 11:15 वाजून गेलेत. तर मॅचकडे पण पुण्याला जाऊयात आणि दुसऱ्या डावाला तर सुरुवात होतीये. बोला बॉल द्या, अजून बॉल, जुने चेंडू द्या. आपल्या लहान लहान आयोजकांनी जे जुने चेंडू सरावासाठी नेलेत ना ते चेंडू जमा करा. चा टार्गेट आहे. सुपर ओव्हरचा थरा मैदानामध्ये रंगलेला आहे. सुपर ओव्हर म्हटलं की आपल्याला अनेक किस्से आठवतात खऱ्या अर्थानं. त्यामध्ये मग पाहिले गेले तर आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर सगळे नियम वापरतो. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेले आहेत. एका बाजूने जतीन आहे, दुसऱ्या बाजूला अरुण आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये षटक सुपर ओव्हरचं हाताळण्यासाठी सूरज लिमण आलाय. समोर मात्र जतीन आहे. 20 ची गरज आहे. पहिलाच बॉल इथे मात्र खेचून मारायचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मधून चेंडू मात्र कव्हर केला जाईल. मंगेश चेंडूला कव्हर करतोय. एक धाव आली. एका धावेने मग संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 1. इथे मुकाय माता क्रिकेट क्लब सांगोडे संघाला एक नवीन संधी मिळाली आणि आता बघायचं आहे धावेचा डोंगर मात्र उभा राहिलेला आहे. हा डोंगर इथे फोडला जाणार का अरुण आणि जतीन कडून? पुढे क्रॉस बॅट इथे खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून चेंडू चाललाय सीमारेष अगदी जवळ. सिंगल त्राली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. ओ मंगेशचा जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. एफर्ट्स वाढलेले आहेत आता सांगोडे संघाचे. कॉन्फिडन्स हाय आहे. आत्मविश्वास उंचावलेला आहे. 3 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. या मैदानाचा इतिहास आहे 5-5 षटकार लागोपाठचे खेळलेले आहेत. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे आली. सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अतिरिक्त धावांनी संघाची धावसंख्या 4. अजून 16 बनवायच्या आहेत. 4 चेंडू शिल्लक आहे. 16 ची गरज आहे. अरुणला संधी मिळाली आहे. जतीनला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं होणार का? सुपर ओव्हरचा थरार आहे आणि आता चेंडू डॉट. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा मैदानामध्ये सूरज. पुन्हा एकदा टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू. इथे धावबाची संधी आहे. अरुण मात्र स्वतःची जागा सोडायला तयारच नाहीये.
आणि आता फलंदाज बाद आहे. व्हाईट बॉल. आता मात्र बघायचं आहे नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये दाखल इथे होईल. लास्ट विकेट आहे. कधी कधी आपण पाहिले गेले तर आता संघ बॅकफुटला पडलेला आहे. खुलवा टप्प्याचा बॉल यावेळेस आसमानी टोला. हा अरुणचा स्वतःवरचा विश्वास आहे. षटकार. दोन चेंडू 9 धावा. यापूर्वी आपण बघितलंय 2 चेंडू मध्ये 9 सामना बरोबरीमध्ये सुटला होता. आता पुन्हा 30 परिस्थिती आहे. 2 चेंडू 9 ची गरज आहे. 2 गेंदे जीतने के लिए चाहिए अभी भी 9 रन. काय परत सुपर ओव्हर बघायला मिळणार का? समोर पुन्हा एकदा बघायचं आहे. अरुण सिद्ध करायचंय स्वतःला. अरुणला 2 चेंडू 9 ची गरज आहे. अकुटप्याचा बॉल फटका फसला. अमित राक्षे चेंडूच्या खाली झेल झालाय. फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे संघाने. अभिनंदन टीम. थँक्यू. व्यासपीठावरती असताना आमचे सगळे जे काय अतिथी आहेत, मान्यवर आहेत, आयोजक आहेत, सगळ्यांना विनंती आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण पाहतोय प्रतिमेला आपण पुष्पार्पण करतोय. मी विनंती करतो आपण सगळ्या अतिथींना आपण पुष्पार्पण करण्यासाठी या. चला युवीजी पॉवर हिटर तळेगाव टीम फिल्डिंग लावून घ्या. युवीजे पॉवर हिटर फिल्डिंग लगेच लावून घ्यायची टीम. वारंवार पुकार द्यायला नका कारण आता उशीर खूप झालेला आहे. मी आदरणीय दिलीप भाऊ सगळ्याच आमच्या मान्यवरांना विनंती आहे आपण या.